हॅलो सर्वांना, सियाच्या आजच्या डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही निघालो होतो बाहेर। तर जाता जाता गाडीमध्ये सियाच्या आणि तिच्या डॅडाच्या गप्पा सुरू होत्या। बाबू बनवून तुला उद्या देतो, आता फ्रेंच फ्राईज देतो। ओके ओके आता म्हणू नकोस, बनवून चालतो। ओके सिया, तुझ्या पोटात कसं दुखत होतं काल? कसं दुखत होतं पोटात? तू मँगो खाल्ला होता म्हणून दुखत होतं। मग डॅडूला सांग। नाही, मँगो नाही दुखत होतं। तर अशा गप्पा मारत परत आम्ही पोहोचलो सियाच्या आवडीच्या ठिकाणी, ते म्हणजे किगा आईस्क्रीम। तर इथे सियाची मस्ती चालू होती। मग तिच्या डॅडाने तिच्या हातातलं एक काढून घेतलं, मग ती खोटं खोटं रडत होती। पण तिची मस्ती तर चालूच होती। मग टेबलवर बसून काहीतरी करत होती, पण ती खूप खुश होती बाहेर येऊन। नंतर आम्ही तिला घाबरवलं होतं की तू जास्त मस्ती केली तर ते काका तुला घेऊन जातील। मग ती शांत बसून होती। नंतर मग मला ती हे सगळं वाचून दाखवत होती आणि बोलते की मम्मा, मला हे सगळं वाचता येतं, मी खूप हुशार झाले आहे, गुड गर्ल झाली आहे। मग तिने मला हायफाय केलं आणि मग टिश्यूसोबत खेळत बसली होती। तेव्हा आम्ही मागवलेला पिझ्झा आला, पण तिला पिझ्झा काही एवढा आवडत नाही। मग बाकी सगळंही आलं, त्याच्यामधलं फ्रेंच फ्राईज तिला खूप जास्त आवडतात। नंतर तिच्या सर्वात जास्त आवडीची मँगो मस्तानी आली, ती बघून ती खूप खुश झाली। तसंच याला जास्त फ्रूट्स आवडतात, मग ज्यूस असो किंवा असं काही, ती नेहमीच आवडीने पिते। तर इथे तिचा डॅडा तिला भरवत आहे, पण तिला तिच्या हातानेच खायला आवडतं। मग इथे ती रुसून बसली आहे। मग डॅडाने मनवल्यावर तिने परत स्वतःच्या हाताने खायला पियायला सुरुवात केली। मग नंतर इथे डान्स करून आम्हाला दाखवते आणि नंतर तिच्या डॅडावरचं प्रेम जरा जास्तच ओतू जात आहे। तिच्या डॅडाला ती किस करते। नंतर तिच्या डॅडाने तिच्यासाठी सिझलिंग ब्राउनी मागवली, पण ती जरा त्याला घाबरली। बघ लवकर, बघ सिया, बघ। ओ वाव, अरे छान छान आहे। नंतर तिला भरवत होतो तर ती खात नव्हती, घाबरत होती। तिला असं वाटलं जास्तच गरम आहे। नंतर मी तिला भरवत होते, तर जरा नखरे करून करून तिने थोडीशी खाल्ली, पण मग तिला आवडली। मग तिने तिच्यानंतर डॅडाला भरवलं आणि मग आम्ही निघालो आमच्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी बसायला। तिथे पाठीच एक जागा आहे, खूप छान त्यांनी केलं आहे बसायला आणि तिथे खूप शांत वाटतं। मग डॅडाने तिला उचलून तिथे टेबलवर बसवलं। नंतर आम्ही तिथे आईस्क्रीम मागवले होते, ते सुद्धा आले। मग एक एक करून सियाने दोन्हीची टेस्ट घेतली। नंतर नानीसोबत ती जरा मस्ती करत होती। नंतर नानीच्या बाजूला बसून आईस्क्रीम खात बसली होती। मग आम्ही निघालो घरी यायला। इथे बघा, तिचा डॅडा ती सियाला असं नेहमीच प्रिन्सेस ट्रीटमेंट देत असतो। असं म्हणतात ना, बापाचा जीव जास्त मुलीवरच असतो आणि मुलीचंही पहिलं प्रेम आपल्या वडिलांवरच असतं। मग मस्त असं आम्ही घाटामधून रात्रीचा व्ह्यू बघत घरी आलो। मग इथे बघा, तिचं काही वेगळंच चाललं होतं, हसत होती आणि मला बोलत होती, मम्मा माझ्या हातामध्ये काहीतरी लपवलंय। बऱ्याच वेळाने मला तिने दाखवलं, पण काहीच नव्हतं, नुसती मस्ती करत होती। आता डॅडासोबत ती निघाली। आता इथे त्यांचं ती खूपच रात्र झाले तरी खूपच प्रेम ओतू जाते। आता 11 वाजले तरीसुद्धा ह्यांचं काही प्रेमच संपत नाही आहे। तिला खांद्यावर घेऊन आता जात आहे। खरंच वडिलांचं आणि मुलीच्या प्रेमाला काहीच सीमा नसते। सियाने तोंडातून एखादा शब्द काढला आणि तो तिने त्याच्या डॅडाने पूर्ण नाही केला, असं कधीच होत नाही। आता पुढे बघा, सिया तुमच्याशी काय बोलते। चला तर मग उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये। बाय।